उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हा पोलीस स्टेशन चंदप्पा हद्दीत भुलगडी येथे गावगुंडांनी तरुणीवर केलेल्या अमानवीय अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी सदरील केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी, बलात्कारी आरोपींना फाशी द्यावी व पीडित कुटुंबाला आर्थिक मदत निधी देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय वाल्मिक समाज महापंचायत युवा प्रदेश अध्यक्ष सुमित चावरे व धीरज संग्रेल वाल्मिकी समाज बांधवाच्या वतीने तहसीलदार पूर्णा यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्या ठिकाणी 14 तारखेला समाजाच्या बहिणीवर बलात्कार करण्यात आला होता आणि त्याला अमानुषपणे मारहाण करून त्यांची जीभ छाटण्यात आली आणि त्याला त्याची गळ्यातली हड्डी तुटलेली होती आणि त्या ठिकाणी त्याला तिथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। परंतु दुर्दैवानं 14 तारीख ते 29 तारीखपर्यंत ती मृत्यूशी जीवन देत होती, परंतु काल तिचा दुर्दैवानं मृत्यू झाला। ह्या जे प्रकरण आहे तिथली पूर्ण साजिश आहे आणि त्या साजिशा तहत तिथले जे प्रशासन आहे तिथले प्रशासन याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, तिथले पोलीस प्रशासन इन्व्हॉल्व आहेत, तिथले सर्व अधिकारी इन्व्हॉल्व आहेत। कारण की ती एक दलित समाजातील मुलगी होती, त्या निमित्ताने त्याचा तिथं बलात्कार केला होता आणि त्या निमित्ताने त्याची आज मला तर वाटतं तिथं त्याची हत्या करण्यात आली आहे। माझ्या ताई, माझी बहीण, आमच्या सर्व समाजाची एक मूलबाळ जसे की सर्वांना घरात असते तशा मनीषा ताईंना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यानंतर सर्वात पहिलं आपलं योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो। कारण की त्यांच्या राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते एक वेगळे जातीवादी वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण की सर्वप्रथम जर बघायला गेलं तर दलितावरती अत्याचार, अन्याय, अत्याचार खूपच वाढलेले आहेत ह्या प्रकारामध्ये। आणि जर का मुद्दा जर बघायला गेला तर सध्या एक ट्रेंडिंग मुद्दा चालू आहे जसं की सुशांत सिंग राजपूत आणि सेकंड थिंग म्हणलं तर आपल्या कंगना राणावत यांचा। जसं की यांचा काही विषय नसताना पण यांना जर एक पब्लिसिटी दिली जाते, पण आमच्या दलित समाजावरती अन्याय अत्याचार प्रत्येक 90 मिनिटाला आमच्या दलित मुलीवरती अत्याचार होतो, अन्याय अत्याचार होतो आणि आमच्या एक मुलावरती काहीतरी गुन्हा, नक्षलवाद्याचा ना कुठला गुन्हा नोंदवला जातो आणि असा एक वेगळा विषय होतो। तर त्यामुळे मी सर्वप्रथम भाजप सरकारचा आणि एक योगी आदित्यनाथचा जाहीर निषेध करतो आणि माझ्या ताईला एक कठोरात कठोर शिक्षा झाले, अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं एक निवेदन आम्ही आता तहसील मॅडमला दिलेलं आहे। तर मी अपेक्षा करतो की मॅडमने लवकरात लवकर यांना पुढचाल करून लवकर आरोपींना शिक्षा दिली पाहिजे। आणि सेकंड थिंग म्हणजे खरं तर बघायला गेलं तर आजकाल एक गृहीत धरलेलं आहे आमच्या दलित समाजाला, जिथे तिथे गेला ते एक अन्याय झाला तर दलित समाजाची मुलगी आहे, चल जाऊ द्या, सोडून द्या। पण जर त्याच जागी जर एक निर्भया कांड झालेला आहे दिल्लीमध्ये, त्यांचा एक विरोध करून त्यांना खूपच मोठे एक हे केलेलं आहे, त्याचा मुद्दा वाढत गेला आणि त्याला एक न्याय शिक्षा भेटली पाहिजे म्हणून त्याने खूप पुढे नेला विषय। पण आमच्या समाजाचा असल्यामुळे त्याने ताबडतोब विषय दाबवला। तर मला असं वाटतं की सर्व धर्म समभाव ह्या विचाराने मोदी सरकारने, आदित्य सरकारने हे लवकरात लवकर हे विषय पुढे नेऊन लवकरात लवकर याच्यावर कठोर ते कठोर कारवाई शिक्षा केली पाहिजे, एवढीच अपेक्षा करतो सर्व।